कहाँ है निशानियां? तुमने देखी है ना? जी हुजूर। तो दिखाओ। झालं, संपलं सगळं. थोडक्यासाठी गडबड झाली. आता या खुनांचा अर्थ सांगावा लागणार, म्हणजे आणि फाट फुटणार. कहाँ है निशानियां? तुम तो कह रहे थे निशानियां हैं, कहाँ है निशानियां? मैं बेवकूफ बना रहे हो? नहीं हुजूर। चुप रहो। कह रहे थे हमारे खिलाफ साजिश है इन दोनों की। कैसी साजिश? बताओ, कहाँ है निशानियां? बोलो कि चूल्हा खा गई। बोलो। यही तो थी, मैंने अपने आंखों से देखा था हुजूर। तो कहाँ गई? हवा में उड़ गई? हुजूर, मैं आपकी कसम खाकर कहता हूँ, निशानियां यहीं पर थी। शायद इस लवंगी ने चालाकी की होगी, इन्होंने वो निशान पोंछ डाला होगा। खामोश! एक लफ्ज भी आगे बोला तो यहीं पे काट दूंगा। मैं पहले से ही यकीन था कि ऐसा कुछ भी नहीं है। लवंगी हमारी गुलाम है, वो हमारे खिलाफ साजिश नहीं कर सकती। हुजूर, यकीनन ये साजिश है। नादान, चुप रहो। चुप चुप कुमार जी, कुछ भी बिना सोचे समझे इल्जाम लगा देता है। तू भी ना हवा में महल बनाता है और मुझे तकलीफ में लाता है, और हुजूर को भी तकलीफ देता है। चुप, बिल्कुल चुप। सुधारो इसे अब्दुल्ला, नहीं तो तुम बिगड़े जाओगे। हुजूर, मैंने आपको बताया इसलिए कि वह बाद में कटकट नको। अरे बाद में कटकट कसली र? अगोदरच कटकट झाली. अरे तुम्हाला कटकटच करायची असेल तर तसं सांगा, मैं जातोच इथनं. दाजी, वय हुजूर, रायगडावरती कटकट झाली म्हणून इथं आलो या. आता ज्यांनी आणला त्यासनीच कटकट वाटायला लागली. निघालो म्या, तुमचा जंजिरा तुम्हासनी लाखलाभ. दाजी, पोटच भरायचं आहे ना व, कुठं बी जाऊन भरीन. कमरेला तलवार असली की झालं. मुंडा जी, तुम इन पर ध्यान मत दो, हमें तुम पर पूरा भरोसा है। तुम यही रहोगे, दोनों मेरे नजरों के सामने से दूर हो जाओ। हुजूर, जाओ, अपनी शक्ल भी मत दिखाना मुझे, बिना सबूत के तुम मेरे सरदार पर इल्जाम लगा रहे हो। चले जाओ, जाओ। हुजूर, काय हे सुनबाई, अहो किती उशीर तुम्हाला. ह्यापुढे असं दूर देवदर्शनाला जायचं नाही. हा, नसतो गेलो तर तेच बरं झालं असतं. का? काय झालं?
नको त्यांच्या भेटीगाठी झाल्या. अरे देवा, कोण भेटलं? कोंडाजी बाबांचं कुटुंब भेटलं आम्हाला जगदीश्वराच्या मंदिरात. आम्ही गाभाऱ्यात शिरायला आणि त्या बाहेर पडायला एकच वेळ झाली. अंगावर अगदी पाल पडल्यासारखं झालं आम्हाला. जगदीश्वरा, मातोश्री, खूप आलं होतं इथवर, पण गप्प राहिलो. नाहीतर चांगलंच सुनावणार होतो आम्ही. बरं झालं काही बोलला नाही ते. देवाच्या दारात बरं दिसलं नसतं ते. मग त्यांनी जे केलं ते बरं दिसतं का? कोंडाजी बाबा आपल्या डोळ्यांदेखत असे शत्रूला फितूर झाले. राजांना किती त्रास झाला त्याचा अजूनही होतोय. आणि या बाई निलाजऱ्यापणानं गडावरचं सन्नक खात बसलाय. थोडी जरी चाड असती ना मातोश्री, तर केव्हाच गड सोडून निघून गेल्या असत्या. पण नाही, राहतात अजूनही, ठेचात राहतात. आता काय बोलावं आम्ही? हे असं चांगलं दिसतं का? तुम्हीच सांगा आम्हाला. नाही, बरोबर आहे तुमचं, नाही बरं दिसत. अहो पण त्या बाई माणूस, त्यांनी तरी कुठं जायचं? मातोश्री, आपल्या पतिराजांनी स्वराज्याशी एवढी फितुरी केली आहे, त्याचं थोडं तरी सावट असावं की नाही चेहऱ्यावर? पण नाही, या उलट आमच्याकडे बघून हसल्या, तोंड भरून हसल्या. आता आम्ही काय बोलावं? नका विचार करू तुम्ही. संताप येतो अशा माणसांचा आम्हाला. आता आम्हाला सांगा, त्या मंदिरात आल्या, आपलं कुंकू बळकट राहावं म्हणूनच ना? असंच काहीतरी साकडं घातलं असेल ना त्यांनी मंदिरात. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवालाही कळतं कुणाला काय द्यायचं ते. बघा ना, काय दिवस आले. औरंगजेब स्वराज्याच्या औशाला येऊन बसलाय. अशा वेळी राजांच्या बरोबर निष्ठेने उभं राहायचं, तर हे त्या जंजिऱ्यात आश्रयाला गेलेत. काय कमी पडलं होतं हो त्यांना स्वराज्यात? बाबासाहेबांनी त्यांचं एवढं कोड कौतुक केलं. कुठं स्वराज्यात पन्हाळा आणणारे हे कोंडाजी बाबा, तर कुठं स्वराज्याला अवकळा लावण्याचा प्रयत्न करणारे हे कोंडाजी बाबा. राजांसोबत भांडणाचा बनाव करून धनाच्या लोभानं हे फितूर झालेत, हेच खरं. सुनबाई, तुम्ही नका फिकीर करू. शंभूराजे त्यांना चांगलीच अद्दल घडवतील. घडवायलाच पाहिजे मातोश्री. कोंडाजी बाबांना ठाऊक नसेल, परंतु अजूनही त्या औंढ्याच्या माळावर रक्त भरल्या पायांनी हत्ती अशा फितुरांची वाट बघतोय. कोंडाजी बाबांना हीच सजा योग्य ठरेल. लवंगीबाई, या खुदा, मैं तो डर गई थी. काय जादू केली सा? हा, हे अक्षी नजरबंदीच असल गारुड्यावानी केलं सा कधी हे सगळं? जानते हो, वो निशानियां मिटा देने का मैंने सोच लिया. वो क्यों? आता मला कसं माहिती असणार?
मैं बहुत जज्बाती हो गई थी। आप यहाँ नहीं थे तब रोज रोज ये निशानियां बनाती थी और दिन गिनती थी। लवंगी बाय, तुम्ही काय दिस मोजत होता का काय? वो कुमाजी चोर, उसने मुझे निशानियां बनाते देख लिया। फिर क्या, हाथ धोकर मेरे पीछे ही पड़ गया। 100 सवाल पूछता रहा, निशानियां क्यों बनाई, किस लिए बनाई। पर मैं भी कुछ कम नहीं हूं। मैंने भी उसे कह दिया, तुमसे मतलब। तो वो कुमाजी, अब्दुल्ला और सिद्दी हुजूर का डर मुझे दिखाने लगा। कुमाजी? हाँ, आप उसे सीधा साधा मत समझिएगा। बड़ा ही शातिर बेमुरव्वत है वो कुमाजी। असं? हुजूर, लेकिन हमें उसकी नजर ठीक नहीं लगती। एक दिन जरूर वो सिद्दी हुजूर को लेकर आएगा ऐसे लगता था, इसलिए मैंने निशानियां मिटा दी। और देखा, वो लोग आ गए और निशानियां देखने ही आए थे। अहो पण पडलीत की तोंडावर। हाँ, बहुत मजा आया, लेकिन बहुत डर भी लगा। हुजूर, आप सावधान रहना। लवंगी बाय, मी आता सावधच असतो या। मतलब आपने मुहिम का जो बीड़ा उठाया है वो काम काफी मुश्किल है। मुझे आपकी बहुत फिक्र लगी रहती है। आप अपना ख्याल रखना, हर वक्त चौकन्ने रहना। चौकांनाच असतो या म्या। ये काम आप बाद में भी कर सकते हो। नाही नाही, असं काहीतरी बोल नका सा लवंगी बाय। अहो काम किती भी मुश्किल असू दे, किती भी जोखमीचं असू दे, जोखीम घेणार आणि आपण शबूत दिला राजासनी। आपकी जान को धोका है। अहो ती तर जंजिरात आल्यापासून हायच की, त्याची पर्वा कधी केली आम्ही? हा? आणि जंजिरा शंभूराजांच्या पायावरती वाहणार म्हणजे वाहणारच, जे होईल ते होईल। शिलेदार, मेरे कहने का मतलब ये है, आप अब्दुल्ला और कुमाजी से सावधान रहिए। लवंगी बाय, ते ठाव नाही वय मला। कुऱ्हाडीचा दांडाच गोतास काळ होतोय, त्यातलाच प्रकार हाय ह्यो। अब्दुल्ला आणि कुमाजीला म्या काय ओळखत नाही वय। तुझ्यामुळं सिद्दी हुजूर बोलले मला। गलती हो गई ना अब्दुल्ला हुजूर। गलती हो गई। पहिले गलती करायची आणि मग माफी मागायची, हा धंदा ना आपल्या डोक्यात बसत नाही। हा, गलती हो गई ना। आता मी तुझ्यावर भरोसा ठेवतो का नाही? जी हुजूर। आणि तू काय किंमत ठेवलीस माझी? हा, मग खाली बघावं लागलं। किती ओरडले मला सिद्दी हुजूर, खरडपट्टीच काढली माझी। हे बघा अब्दुल्ला हुजूर, मी पुन्हा एकदा तुमची माफी मागतो, पण त्या लवंगी बाईला पंख फुटलेत। तिने माझ्याशी चाल खेळलीये। वय, चाल खेळलीये? आता आपण धावत पळत गेलो तेव्हा होत्या का खुना? होत्या का? नाही ना। कुमाजी तुम पर भरोसा रखा आणि तोंडावर पडलो मी। हुजूर, तुम्ही मला एवढे दिवस बघताय की नाही? मी कधीतरी तुमच्याशी खोटं बोललोय का? मग आजच का झूठ बोलीन? अरे का बोलीन? मग काय, लवंगीनं जादू केली? लवंगी नाही, तो खरा जादूगर कोंडाजी असणार। त्याच्याकडं नक्कीच काळी विद्या अवगत असणार। त्याच्याकडं हात जोडी पायापडी नावाची वनस्पती असणार। त्याच्याकडे काळी हळद बी असणार। मी सांगतो, हमखास तो चेटूक करत असणार। कुमाजी, उगा तोंडाला येईल ते काय पण बरळू नकोस। आता यापुढं तुझ्यावर भरोसा नाही। हुजूर असं करू नका।
मी लवंगीचं भांडफोड करतो, माझ्यावर थोडा विश्वास ठेवा. मला एक संधी द्या फक्त. हे बघा, पाहिजे तर मी जंजिऱ्याच्या पीर पंचायतांची कसम घेऊन सांगतो, मी खरं बोलतोय. लवंगी आणि कोंडाजी बाबा काहीतरी साजिश करतायत. हे बघा, मी त्यांना रंगे हात पकडून देणार म्हणजे देणार. मग बघ काय ते, उगा आत्ताच्या सारखी मग बाद में कटकट नको. वय हुजूर. चल. थांबा राणी साहेब. तुम्ही खूप बोललात आपण कोंडाजी बाबांबद्दल. आता थांबा, नका बोलू. का बोलू नये आम्ही? आम्ही तर म्हणतो त्यांच्यावर कारवाईच करा. त्यांच्या कुटुंबास अंधार कोठडी द्यावी आणि ही खबर कोंडाजी बाबांपर्यंत पोहोचवावी, म्हणजे मग त्यांचे डोळे उघडतील. राणी साहेब, डोळे उघडण्यासाठी त्यांचे डोळे बंद नव्हतेच कधी. त्यांचे डोळे सताड उघडे आहेत स्वराज्याच्या शत्रूवर नजर रोखण्यासाठी. म्हणजे शंभूराजे, आपण आमच्या समोर फितुरांची तारीफ करू लागलात तर इतरांचं भावण्यास वेळ तो किती लागेल? का तारीफ फितुरांची? मातोश्री, खरं तर या गोष्टी बोलायच्या नव्हत्या आम्हाला, परंतु आता आम्हाला वाटतंय की तुम्हाला सत्यता ही समजलीच पाहिजे. मातोश्री, राणी साहेब, कोंडाजी बाबा फितूर नाही. राजे, काय बोलता आहात तुम्ही? म्हणजे कोंडाजी बाबा तिकडे जंजिऱ्या सिद्धीला मुजरे करण्यात मशगूल असतील आणि तुम्ही म्हणता आहात ते फितूर नाहीत? मग फितुरी आणखी काय असते ते तरी कळू द्यात आम्हाला. राणी साहेब, कोंडाजी बाबा सिद्धीला मुजरे करतायत ते त्यांच्या मनाविरुद्ध, केवळ आम्ही सांगितलं म्हणून. राजे, तुम्ही सांगितलं म्हणून? होय, आम्ही सांगितलं म्हणून. तुम्ही सांगितलं फितुरी करा म्हणून? तुम्ही सांगितलं स्वराज्यातील बाया बापड्यांना पळवून नेणाऱ्यांशी सलोखा करा म्हणून? तुम्ही सांगितलं चांद ताऱ्यांचा रुमाल नजराणा म्हणून पाठवा? काय हे राजे, का त्यांना पाठीशी घालताय? राणी साहेब, पाठीशी घालणं तर सोडाच, त्यांना पोटाशी धरावं एवढा मोठेपणा आहे त्यांच्याजवळ. शंभूराजे, आपण गनिमी कावा तर करत नाही आहात ना सिद्धीशी? होय मातोश्री, गनिमी कावाच. खरं तर गनिमी कावा हा शेवटपर्यंत गुप्त ठेवायचा असतो. ही मोहीम पार पडेपर्यंत आपण सुद्धा हा गनिमी कावा ओठाआडच ठेवावा. राणी साहेब, ही जंजिऱ्याची मोहीम आम्ही काढतो आहोत ती फक्त कोंडाजी बाबांच्या जीवावर. महाडचे दादाजी देशपांडे, मायनाक भंडारी, लाय पाटील, सरदार होनावर, सरदार बल्लाळ, सरदार घुले, आम्ही सगळे लढू भिडू ते बाहेरू. पण जंजिऱ्याचं बलस्थान आहे जंजिऱ्यावरच्या आग ओकणाऱ्या तोफा. या आग ओकणाऱ्या तोफा, खोल समुद्र आणि भक्कम तटबंदी यामुळे धान्याच्या पेवात किडा सुखानं नांदावा तसा जंजिरा सुखात. आणि त्यालाच खिंडार पाडण्यासाठी कोंडाजी बाबा शीर तळहाती घेऊन जंजिऱ्यात शिरले. जंजिऱ्यावरची दारू गोळ्याची प्रचंड कोठारं भस्मसात करण्याचं आव्हान कोंडाजी बाबांनी स्वतः स्वीकारलं. काय? होय, आणि हे करताना कोंडाजी बाबांच्या दिमतीला आहेत जेमतेम 4-5 मावळे आणि गुप्तहेर. जंजिऱ्यावरचं दारू गोळ्याचं कोठार आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं की जंजिऱ्यावर एकच हाहाकार माजला आणि त्याचाच फायदा घेऊन कोंडाजी बाबा जंजिऱ्याचं दार आमच्यासाठी उघडले. जगदीश्वरा, केवढं दिव्य करतायत कोंडाजी बाबा. होय मातोश्री, आणि हे करताना कोंडाजी बाबांनी त्यांच्या बायका पोरांना सुद्धा अंधारात ठेवले. ती बिचारी अपमानाचे कडू घोट गिळत जगत आहे.
या त्यांच्या अपमानाला, कोंडाजी बाबांच्या तिरस्काराला आम्ही जबाबदार आहोत. फक्त आम्ही. पण एक सांगतो, भविष्यात जंजिरा सिद्धीसाठी नाही, आपल्या कोंडाजी बाबांसाठी ओळखला जाईल.